प्रथमतः छत्रपती शिवरायांचं स्मरण, पुण्यस्मरण. आजच्या या शिवजयंती उत्सवाप्रसंगी उपस्थित कवी कुसुमाग्रज वाचनालय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील साहेब, माझे कर्ता करविता आणि माझे आदरस्थान असे ललित पाठकजी, कुईगुडे साहेब आणि उपस्थित सर्व माझे सहकारी. खरं तर मला आधी खूप आश्चर्य वाटलं की बाहेरच्या खुर्चीवर रोज बसणाऱ्या माणसाची परत इथे ओळख करून द्यायची, हा नवीन प्रकार आज बघायला मिळाला. ज्या वाचनालयाच्या खुर्चीवर बाहेर बसून आम्ही गप्पा जोडतो तिथे परत माझाच परिचय करून द्यायचा, म्हणजे गावाच्या पाटलाला तो पाटलाचा परिचय करून देण्यासारखा. असो हरकत नाही. छत्रपती शिवरायांच्या, खरं तर छत्रपती शिवरायांवर बोलायचं म्हणजे 1 तास, अर्धा तास, 1.5 तास ह्या सर्व गौण गोष्टी आहेत. म्हणूनच आज आपण छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्राविषयी काही अपरिचित गोष्टींचा तर मागोवा घेणार आहोतच. पण रणधुरंधरता म्हणजे काय, रणनेता म्हणजे काय आणि क्षात्र धर्माचं तेज म्हणजे काय, असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीतून तळपून उभ्या जगाला दिसलं, त्या छत्रपती शिवरायांच्या रणधुरंधरतेचे काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, जलपती, पुरंदर आणि आदिशक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा. केवढं यथार्थ वर्णन. रायरेश्वराच्या समाधीच्या साक्षीने सुरू झालेली साम्राज्याची मोहीम आणि रायरेश्वराच्या पुण्य पावनभूमीने पवित्र झालेल्या ठिकाणी महाराजांनी सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये, स्वराज्याच्या मोहिमेमध्ये, स्वातंत्र्याच्या मोहिमेमध्ये, स्वाभिमानाच्या मोहिमेमध्ये एक एक मावळा दाखल होऊ लागला आणि शिलेदारांची फौज निर्माण होऊ लागली आणि महाराज नरपती झाले. नरपतींच्या संख्येने महाराष्ट्राचे महाराजांचे अश्व सह्याद्रीच्या कड्या कापारा चौखूर उधळू लागले. यांच्या टापाने सह्याद्रीचे कडारे थरून उजले आणि महाराज हयपती झाले. आई जगदंबेच्या कृपेने पागा सजू लागला आणि महाराज हयपती झाले. हयपतींच्या समोरासमोर गजांत लक्ष्मी गडांची दारी नांदू लागली आणि महाराज गजपतीही झाले. गजपती झालेल्यांच्या महाराजांना गड मिळाले आणि गडांच्या सानिध्याने असलेली भूमी मिळाली, भूपती झाले. आणि या महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या भूमीमध्ये दर्यावर साम्राज्य करण्याचं स्वप्न ज्यांनी कोणी पाहिलं असेल ते एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच महाराज जलपतीही झाले. नरपती, हयपती, गजपती, गणपती, जलपती. मुघलांचं एवढं प्रचंड मोठं साम्राज्य, कंदहार ते काश्मीर पर्यंत पोहोचलेलं, कन्याकुमारी पर्यंत पोहोचलेलं मुघलांचं साम्राज्य, आणि अनेक सुभेदार असतानाही मुघलांना ही बुद्धी कधी झाली नाही की दर्यावर आपण पालाण घालावे. पण महाराजांनी दर्यावर पालाण घातलं आणि स्वतःचं स्वतंत्र असं आरमार उभं केलं. ही भारताच्या आधुनिक इतिहासातली एकमेव नोंद आहे. असं जर महाराजांचं कर्तृत्व बघायचं असेल, तर महाराजांच्या कर्तृत्वाचा मागोमाग घ्यायचा असेल तर खरं तर शिवकाल हा स्वत्वाची जाणीव, स्वातंत्र्याची जाणीव, स्वाभिमानाची जाणीव, स्वशक्तीची जाणीव आणि एक महाराष्ट्र धर्माच्या, चात्र धर्माची स्वतःमध्ये निर्माण होणारी जाणीव म्हणजे शिवकाल. आणि हा जर शिवकाल अभ्यासायचा असेल, शिवकालात जर शिरायचा असेल, तर तुमच्या थांबड्यांमधलं रक्त सळसळायचं असेल तर शिवकालातल्या एक एक गोष्टीचा उहापोह केलाच पाहिजे. आणि त्याआधी जर सगळ्यात पहिले पाहणे जर संयुक्तिक ठरेल तर ते शिवपूर्व काल काय होता, शिवपूर्व कालाचा इतिहास काय होता, शिवपूर्व काळात महाराष्ट्राची परिस्थिती काय होती, शिवपूर्व काळात या भारतभूची परिस्थिती काय होती, या भारतामधलं कुर्दन निर्दालनांचं राज्य चालू होतं आणि भारतामध्ये कुठला अनाचार चालू होता याची माहिती घेतल्याशिवाय शिवसमर्थांचं आगमन या भूमीमध्ये झालं यात आश्चर्य आपल्याला वाटायला नको. म्हणूनच आपलं आद्य कर्तव्य ठरतं की शिवपूर्व काल म्हणजे काय. त्याआधी सांगतो, खरं तर इतिहास कशासाठी अभ्यासायचा. इतिहास म्हणजे आहे तरी काय. इतिहास म्हणजे 5वा वेद. इतिहास म्हणजे गूढ डोह, काळाचा गूढ डोह, ज्यातून बुडी मारून तुम्ही एक एक माणिक मोती काढा. हाती माणिक मोती तरी येतील किंवा गारा तरी तुमच्या हातात पडतील, दगडी गोटे तरी तुमच्या हातामध्ये पडतील. असा हा गूढ इतिहास. आणि हा शिक्षक, इतिहास हा शिक्षक असतो. म्हणूनच कुणीतरी एक तत्वज्ञ सांगून गेलाय की जो माणूस इतिहास विसरतो तोच माणूस इतिहासाची पुनरावृत्ती करतो. आज आपण इतिहास विसरतोय. म्हणजेच जर गुलामगिरीचा इतिहास तुम्ही विसरलात
निश्चितच येणाऱ्या पिढ्यांच्या पायामध्ये गुलामगिरीच्या बेड्या तुमच्या पायामध्ये निश्चित पडतील. तुमचा वैभवशाली दैदिप्यमान असा इतिहास जर विसरलात तर कुठल्या तोंडाने तुम्ही वैभव उपभोगायला राजी असणार आहात, कुठल्या तोंडाने तुम्ही वैभव उपभोगणार आहात आणि कुठल्या धैर्याने तुम्ही वैभवाला समोर जाणार आहात. म्हणून इतिहास कधीही विसरता कामा नये, कारण इतिहासामध्ये झालेल्या चुका या स्वतःच्या सुधारून वर्तमानात जगून भविष्य घडवायचं असतं. आणि भविष्य घडवण्याची ताकद कशात असेल तर ती इतिहासाच्या घडलेल्या गूढ घटनांमध्येच आहे. व्यक्तींचा इतिहास म्हणजे तो राष्ट्राचा इतिहास म्हणतो. जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोच आज महाराष्ट्राचा अधिकृत इतिहास आपण असं म्हणायला काही हरकत नाही. उलट छत्रपती शिवरायांचा इतिहास तो या महाराष्ट्राचा इतिहास होऊ शकतो, याची गर्वाने आपली मानच फुलली पाहिजे. अशा छत्रपती शिवरायांच्या आधी शिवपूर्व काल काय होता? शिवपूर्व कालामध्ये 8व्या शतकापासून 712 मोहम्मद बिन कासिमची स्वारी या भारतावर झाली सिंध मार्गे आणि या भारतामध्ये नंगा नाच सुरू झाला आक्रमकांचा. पहिले 200 वर्ष कसे तरी रडत कोडत गेले, 300 वर्ष गेले, पण 11व्या शतकापासून वरवंट्याखाली फिरू लागलेला या भारताला या परकरी आक्रमकांनी सळो की पळून काय सोडलं. प्रत्येक मायभूमी दरारून गेली. हृदय हिलवणाऱ्या घटना दिवसा गावात घडू लागल्या. पाणी भरायला गेलेली माय भगिनी घरी सुखरूप परत येईल का नाही ही आकांक्षा मनामध्ये निर्माण झाली आणि ती सुखरूप येणार नाही ही भीती ही मनामध्ये निर्माण झाली. सर्व अंधकाराचे साम्राज्य पसरले. या अंधकारामध्ये कुठलाही दीप या ठिकाणी दिसत नव्हता आणि तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या शिवपूर्व काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये होती. यवनांच्या अनायक घोडे यायचे, घोड्यांच्या टापाखाली जनता चिरडली जायची, आया बहिणीवर वाटेल ते अत्याचार व्हायचे आणि दिसताक्षणी मुंडके उडवण्याच्या या ठिकाणी लहरी आली तेव्हा वांगी जणू या मुघलांना दिलेली होती आणि या आक्रमकांना दिलेली होती. अशी परिस्थिती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निर्माण होती आणि तो होता शिवकाल. सगळीकडे जणू अंधार पसरलेला होता, कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. यवनांच्या या आक्रमणांनी, परकीयांच्या या आक्रमणांनी अवघी पृथ्वी गर्भगळीत झालेली होती. महाराष्ट्र देश स्वत्व विसरला होता. महाराष्ट्र स्वतःचं क्षात्र तेज विसरला होता. महाराष्ट्र स्वतःची रग आग धग ज्वाला सगळं काही विसरला होता आणि या अंधकारामध्ये स्वतः समोर दिसेल असा कुठलाही एकही दिवा त्या ठिकाणी दिसत नव्हता. पण मित्रांनो विचार करा, ही महाराष्ट्राची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे नंदादीप मात्र तेवत होते जे त्या मला स्वातंत्र्याची आस दाखवत होते, स्वातंत्र्याचा मार्ग दाखवत होते, स्वातंत्र्याची पूर्वपीठिका तयार करत होते आणि स्वातंत्र्याची रूपरेषा करून भावी क्रांतीची संकल्पना निर्माण करत होते. कोण होते हे होते संत. कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, समर्थ रामदास घ्या, तुकाराम घ्या, एकनाथ महाराज तर या क्रांतीचे अग्रदूत. एकनाथ महाराजांच्या तर भावार्थ रामायण तुम्ही वाचलं तर संभाव्य क्रांतीची रूपरेषा जर कुणी मांडली असेल या महाराष्ट्रामध्ये तर पहिल्यांदा एकनाथांनी ती आपल्या विविध वाङ्मयातून ती मांडलेली आहे. त्यांची लेखणी हेच त्यांचं शस्त्र झालं, त्यांची लेखणी हीच त्यांची संशय झाली आणि त्यांची लेखणी अशी काही तळपू लागली की मनामधला अंधकार, माणसांच्या मनामधला अंधकार आणि सामान्य जनतेच्या मनामधला अंधकार हळूहळू दूर होऊ लागला. असं एकनाथांनी काय लिहिलं? एकनाथांचा हिंदू तुर्क संवाद अतिशय प्रसिद्ध आहे. त्याआधी भावार्थ रामायणामध्ये डोहाळे जे एकनाथांनी सांगितलेले ते अगदी मुळापासून वाचावेत. आणि त्या कौशल्याला लागलेले डोहाळे वीराचे, शूराचे आणि स्वत्वाचे, स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे. आणि ह्या स्वराज्याच्या संकल्पनेची सुरुवात कोणी केली असेल तर ती संत एकनाथांनी. संत एकनाथांचा हिंदू तुर्क संवाद अतिशय प्रसिद्ध आहे. या हिंदू तुर्क संवादामध्ये एकनाथांना आपण खरं तर शांती ब्रह्म म्हणून ओळखतो. शांती ब्रह्म स्वतःच्या शांतीमध्ये लीन असलेला हा संत जेव्हा यवनांचा हा आक्रमकांचा अंदाज, आक्रमकांचं आक्रमण आणि आक्रमकांचं जे चाललेलं क्रौर्य पाहून अतिशय हेलावून गेला, दरावून गेला आणि त्या हेलावलेल्या पिढीमध्ये ह्यांनी शांती ब्रह्मपणा केव्हाच सोडला. स्वतः एकनाथ चिडले, अरे हे काय चाललंय? हा कुठला अंधकार? देवादिवकांना कोणी वाली नाहीये, सामान्य माणसाला कोणी वाली नाहीये, जनतेला कोणी वाली नाहीये. आणि मग हिंदू तुर्क संवादामध्ये एकनाथांनी सांगितलं, आम्हास म्हणता फत्तर पूजिता, तुम्ही का मुर्द्यावर चिरे ठेविता? हिंदू करता खुदा चुकला, त्याहून थोर तुमच्या आकला. रोज बाटून आणि तलवारीच्या जोरावर हिंदू धर्मावर. मित्रांनो एक लक्षात घ्या, आज जरी ह्या गोष्टी आपल्याला धार्मिक वाटत असल्या तरी त्यावेळेस राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. एक राष्ट्र आणि एक राष्ट्र असावं, एक राष्ट्र असं असतं, एका राष्ट्राची नीव अशी असती, एका राष्ट्राची बैठक अशी असती, ही संकल्पना कुणाच्याही मनामध्ये नव्हती. म्हणूनच त्यावेळेस जर सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य कुणाला दिलं गेलं असेल तर ते धर्माचरणाला प्राधान्य दिलं गेलं. आणि म्हणूनच त्यावेळेस धर्म महत्वाचा होता. म्हणजेच त्यावेळेस धर्मावर आलेलं आक्रमण हे स्थानिकांवर आक्रमण, स्थानिकांवर आक्रमण म्हणजे समाजावर आक्रमण, समाजावर आक्रमण म्हणजे व्यक्तीवर आक्रमण आणि व्यक्ती म्हणजे समाज म्हणजेच देश. आणि जो धर्म तोच देश, ही त्यावेळेसची संकल्पना होती. आणि हे असं आक्रमण देशावर झालेलं, त्यातून एकनाथ महाराजांनी मग आपल्या
सशक्त अशा वाणीने ही भूमिका मांडली, क्रांतीच्या अग्रदूताची भूमिका निभावली आणि स्वतःच्या धर्मावर या होणाऱ्या अन्यायामध्ये आम्हास म्हणता पत्तर पूजिता तुम्ही का मुळद्यावर चेहरे ठेविता, हिंदू करता खुदा चुकला त्याहून थोड तुमच्या आकला, हिंदूस बाटून मुसलमान केला गुन्हा लावला देवास, असं परखडपणे सांगितलं त्या यवनांना. अरे कुणामध्ये हिंमत होती? तलवारीच्या जोरावर समोरच्याची नांगी टाकणाऱ्या एका माणसामध्ये ही कुठली हिंमत नव्हती. ती हिंमत या शांती ब्रह्म संत एकनाथांनी दाखवली आणि परखड असा जाब त्या धर्मांध सत्तेला विचारला. ही हिंमत केवळ त्या लेखणीमध्ये होती, त्या ग्रंथामध्ये ताकद होती, त्या एकनाथांच्या संतपणामध्ये ती ताकद होती. आणि हेच एकनाथांच्या क्रांतीचा अग्रदूत जर दुसऱ्या ठिकाणी पाहायचं असेल तर एकनाथांचे भारूड अभ्यासावेत. एक भारूड जर पाहिलं तर अंगावर काटा येईल. एकनाथांनी आधी ओळखलं की अरे क्रांतीसाठी बुद्धिमानांची काहीही गरज नाही. मी म्हणणारे बुद्धिजीव क्रांतीची ज्वाला भडकताच पळून जातात आणि मग क्रांतीला कामाला येतो तो मजूर आणि तथाकथित कष्टकरी वर्ग. यासाठी भरताचं आणि रामाचंही त्यांनी सुंदर उदाहरण दिलं की जेव्हा राम उभे होते वनामध्ये तेव्हा भरत ससैन्य आला, तेव्हा यांना समोरच्या असलेल्या सगळ्या बुद्धिवंतांना वाटलं की अरे परकीय आक्रमण झालं आणि परकीय आक्रमण झाले म्हणून सगळे पळून गेले आणि श्री रामचंद्राबरोबर राहिले, तेव्हा ते फक्त भिल्ल कातकरी कष्टकरी. म्हणजेच एकनाथांची स्पष्ट भूमिका होती की क्रांतीसाठी असणारी जी संविधा आहे, क्रांतीसाठी लागणारं जे साधन आहे, क्रांतीसाठी लागणारं पडणारं जे यज्ञकुंड धगधगत ठेवणारं जे संविधा आहे ती आहे हे सामान्य माणसं. आणि या सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवायचं आणि सामान्य माणसामध्ये जर अंगार फुलवायचा असेल, सामान्य माणसामध्ये जर ज्वाला फुलवायची असेल तर पहिल्यांदा एक करायला पाहिजे, ते म्हणजे जातीभेद नष्ट करायला पाहिजे. एक धर्माचं राज्य आणलं पाहिजे आणि जातीभेद नष्ट करून सर्व धर्म यांना समान वागणूक दिली पाहिजे. हे नाथांनी तेव्हा समोर आणलं आणि नाथांनी मग सुरू केलं भारूड. भारुडामधले जर विषय बघितले तर एक विषय आपल्याला लाजवणं आजही आश्चर्य वाटतं. महार, जोहार, मायबाप, भूत, बिंचू, दादला अशा जनसामान्याला समजतील अशा विषयामधून भारुड मानलं. आणि या एका भारुडामध्ये एकनाथांनी एक टाहो मात्र आर्ततेने फोडला. अरे या रणचंडिकेला चंड भंडासूर खंडिनीला सुरक्त बीज बिहाड विहंडिनीला त्यांनी मागणं घातलं, हे बये, अरे बये दार उघड बिलेचे गांजियाला देव भक्ता. नाथांनी आर्ततेने आर्त होऊन या भारत भूसाठी, या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, महाराष्ट्राच्या धर्मरक्षणासाठी आई जगदंबेला साकडं घातलं, आई रामोरदायिनीला साकडं घातलं, आई दुर्गा मातेला साकडं घातलं, आई भवानी मातेला साकडं घातलं आणि जगदंबेने नाथांचं ऐकलं. नाथांचा आर्त टाहो कामाला आला, पिंगळाने साथ दिली आणि शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा भोसल्यांची रणचंडिका देव्हाऱ्यातून रणांगणात आली. भोसल्यांच्या रणचंडिकेने देवीने रणचंडिकेचं रूप धारण केलं, चंडमुंड हातामध्ये घेतले आणि भोसल्यांची ती रणरागिनी देव्हाऱ्यातून रणांगणामध्ये उतरली. आणि आज तारखेने जर 19 फेब्रुवारी असेल तर फाल्गुन वृत्त तिथीला शिवनेरीवर महाराष्ट्र धर्माचा उदय झाला. महाराष्ट्र धर्माचा उदय होताना त्यावेळेसची परिस्थिती ही अतिशय धामधुमीची होती, अतिशय कष्टतेची होती. त्यावेळेसच्या परिस्थितीचा जर विचार केला तर स्वतः शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरीवर झाला त्यावेळेस शहाजी राजे दर्या खान पठाणाच्या बंदोबस्तासाठी कंधारला रवाना व्हायच्या गर्दीमध्ये होते. जिजाबाईंना कुठलंही माहेर राहिलेलं नव्हतं. जिजाऊ साहेबांना कुठलंही माहेर राहिलं नव्हतं. हे माहेर नष्ट कसं झालं? आज जर हे माहेर कसं नष्ट झालं हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय मुळीच राहणार नाही. ऐन होळीचा दिवस, ऐन रंगपंचमीचा दिवस आणि त्या दिवशी दौलताबादच्या दरबारामध्ये निजाम आणि लखुजी जाधव आणि त्यांच्या 2 मुलांना बोलवलं आणि त्या लखुजी जाधवांनी त्या दिवशी लखुजी जाधव गेलेले असताना त्या कपटी निजाम आणि लखुजी जाधवांच्या रक्ताची होळी दरबारामध्ये खेळली. दरबारात 2 मुलांसह आलेले लखुजी जाधवांच्या अंगावर 50 मारेकरे घालून त्यांच्या रक्ताची होळी त्या ठिकाणी निजाम खेळला आणि जिजाबाईंचं माहेर ही उद्ध्वस्त झालं. माहेरचं असं कोणी नव्हतं. शिवाजी राजांचे मोठे बंधू संभाजी राजे यांचं सासर होतं शिवनेरीवर. विजयराज नावाचे ते राजघराणं होतं, त्यांच्याकडे जिजाऊंना ठेवण्यात आलं. आणि याच ठिकाणी आजच्या दिवशी हा महाराष्ट्राचा सूर्य, हिंदू धर्माचा सूर्य, हिंदवी साम्राज्याचा करता, महाराष्ट्र क्षात्र धर्माचा निर्माता, महाराष्ट्राचा तेज दाखवणारा, जगाला अचंबित करणारा आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा छत्रपती आज या माझ्या मातीमध्ये या शिवनेरीवर जन्माला आला. शिवनेरीवर जन्माला आल्यानंतर बालपणांच्या काही गोष्टी शिवभारतकार परमानंद नेवासकर म्हणून आहेत, त्यांचं शिवभारत अतिशय प्रसिद्ध आहे. ही इतिहासाची साधना अभ्यासालाच पाहिजे.
अतिशय सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की बाल शिवाजी सूर्याचा कवळसा धरायचे. सूर्याचा कवळसा धरणारे बाल शिवाजींनी पुढे प्रतिचंद्र दिवा करो ही पदवी धारण केली. स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडणारे छत्रपती शिवाजी महाराज पुढे आपली चारी पातशाही आपल्या उंबरठ्यापर्यंत आणली आणि माती खाणाऱ्या शिवनेरीच्या बाहेरची मऊ माती खाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांसहित चारी पातशाह्यांना माती खायला लावली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते हेच. मग स्वराज्याचं सुरू झालं. छत्रपती शिवनेरीवर कलाकलाने वाढू लागले आणि वाढताना जेव्हा छत्रपती शिवाजी 14-15 वर्षाचे झाले त्याच वेळेस रायरेश्वराची शपथ त्या ठिकाणी घेतली गेली. स्वराज्याची शपथ घेतली गेली. स्वराज्याच्या शपथेमध्ये काही ठरवून घेतलेली ती शपथ नव्हती. एका ध्येयाने प्रेरित होऊन, एका ध्येयाने संकल्पित होऊन, एका ध्येयाने आदुकित होऊन, एका ध्येयाने आतुतीत होऊन ही शपथ शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या ठिकाणी घेतली आणि स्वराज्याचा एक एक शिलेदार, मावळखुरीतला एक एक शिलेदार, मावळखुरीतील एक एक शिलेदाराची समिधा या यज्ञकुंडात पडायला सुरुवात झाली. मावळ्यांचा आणि शिलेदारांचा जमाव जमू लागला. ही सुरू झालेली घोडदौड अशीच सुरू झाली आणि मग महाराज गडपती झाले. एक एक गड महाराजांकडे आला. महाराजांकडे आलेले गड सिंहगड, पुरंदर, तोरणा असे बरेच किल्ले आहेत जे पहिल्या फटक्यामध्ये महाराजांनी घेतले आणि महाराजांचं हा स्वराज्याची मोहीम एका विशिष्ट पद्धतीने, एका विशिष्ट ध्येयाने आणि एका विशिष्ट मार्गाने सुरू झाली. पण याच ठिकाणी एक अक्रत झाले. 1649 शिवाजी राजांच्या या वर्तवणुकीमुळे आणि शिवाजी राजांच्या या केलेल्या स्वराज्याच्या उद्योगामुळे असं म्हटलं तरी हरकत नाही, आदिलशाही नाराज झाली आणि त्याचं रूपांतर जे आधीच जर्जर झालेली आणि आधीच आपल्यामध्ये भांडत असलेली आदिलशाहीने एक काम केलं ते म्हणजे छत्रपती शहाजी राजांना अटक केली. छत्रपती शहाजी राजांना अटक केली असताना जेव्हा तहामध्ये नंतर सोडलं तेव्हा तहामध्ये छत्रपती शहाजी राजांनी कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड हा किल्ला आदिलशाहीला परत केला. आणि ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा शिवाजी महाराज नाराज झाले. इतिहासाला अनभिज्ञ असं हे एक ठिकाण आहे. आजचा अपरिचित शिवाजी हा त्यातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. इतिहासाला अनभिज्ञ असं हे प्रकरण आहे. हे सिंहगड जेव्हा महाराजांनी परत दिला शहाजी राजांनी आदिलशाहीला सिंहगड परत दिला तेव्हा शिवाजी महाराज स्वतः खूप रागावले. अरे हा कसला स्वतःला ज्येष्ठ समजणारा हा माणूस माझा पिता आणि त्याला माझी कुठलीही काळजी नाही असे शिवाजी महाराजांचे उद्गार त्यावेळेस होते. आणि याच वेळेस शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले सोनोपंत डबीर यांनी सुवर्ण शर्माचे बोल नावाचं एक नीती वचन महाराजांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, नीती वचन अतिशय मुळात वाचण्यासारखं आहे. हे नीती वचन वाचले की आजही अंगावर शहारे येतात. हे नीती वचन वाचलं की विदुराची नीती आठवते, कृष्णाची नीती आठवते. हे विदुराचं वचन या शिवचरित्रातलं एक अस्पर्शित पैलू आहे. अरे मुख म्हणजे राजा, मस्तक म्हणजे राजा, मुख म्हणजे मंत्री महोदय, भुजा म्हणजे लष्कर म्हणूनच, आणि या शरीर म्हणजे प्रजा आणि या शरीरातले हाड म्हणजे दुर्ग. अशी दुर्गाची माहिती खूप मुळापासून वाचण्यासारखं हे आहे. सुवर्ण शर्माचे बोल सोनोपंत डबीरांचा आहे. पण या ठिकाणी गडांबद्दल जे त्या ज्या सुवर्ण शर्माच्या बोलमध्ये सांगितलेले ते फक्त मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या काळामध्ये गडांचं असणारं महत्व, किल्ल्यांचं असणारं महत्व, राज्य चालवण्याच्या दृष्टीने किल्ल्यांचं असणारं संरक्षित असणारं महत्व आणि संरक्षणाच्या दृष्टीने या दडेकपारीमध्ये एक एक असलेल्या किल्ल्यांचं महत्व विशद होईल. दुर्ग केवळ दुर्गम आहेत म्हणून लोक त्याला दुर्गम म्हणत नाही, तर दुर्गाची दुर्गमता त्याच्या प्रभूच्या दुर्गमतेवर अवलंबून असते. दुर्गाचा स्वामी जर दुर्गम नसेल तर दुर्ग दुर्गम राहत नाही आणि दुर्ग दुर्गम नसेल तर प्रभूही दुर्गम राहत नाही आणि दोन्हींचा अभाव असेल तर शत्रू दुर्गम होतो. दुर्गाची एवढी सुंदर व्याख्या आहे अर्वाचीन प्राचीन इतिहासात कुठेही सापडत नाही. आणि मग याच्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली आणि महाराजांचा विजयी रथ या स्वराज्याचा रथ सुरू झाला. या रथाची घोडदौड, या हिंदवी साम्राज्याची घोडदौड अशीच सुरू झाली आणि स्वराज्याचा भगवा झेंडा डौलाने फडकू लागला. एक 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 करता करता मात्र आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही या सर्व शाह्यांना महाराजांचं हे अस्तित्व मान्य नव्हतं. कारण मुळामध्ये त्या सत्ता धर्मांध होत्या. एका एतदिश्य पाळेगाराच्या बंडाने पुंडाने केलेलं बंड एवढंच त्यांच्या देखील महाराजांचं कर्तृत्व होतं. आणि म्हणूनच या स्वराज्यावर जर पहिलं कोणतं मोठं संकट आलं असेल जे तुम्हाला आम्हाला सगळ्याला ज्ञात आहे आणि ते संकट होतं अफजल खानाचं संकट. मित्रांनो, अफजल खान मारला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अफजल खानाच्या स्वारीमध्ये एक एक गोष्टी अशा आहे की ज्या आजही इतिहासाला अनभिज्ञ आहेत. आजही इतिहास या सगळ्या गोष्टींबद्दल मौन पाळून आहे.
मग अफजल खान कसा क्रूर होता हे आपल्याला इतिहासामध्ये आज शिकवलं गेलेलं नाहीये. फक्त दिप्पाड होता, पहाड होता आणि शिवा डोंगर का चुहा एवढंच आपण ऐकतो. पण हा अफजल खान कुतुबशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये तेव्हा बेगम बडी साहेबा असं तिला म्हणायचे. ही खरं तर कुतुबशहाची बहीण ताजुल मुखद्दिरा तिचं नाव. ही बडी बेगम होती आणि औरंगजेबाला तिने नुकताच तह करायला लावला होता. औरंगजेबाशी तह झाल्यामुळे ती खूपशी बलाढ्य झालेली होती आणि तिच्या आता डोळ्यात सलत जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सलत होते. आणि या सल्ल्याच्या काट्यातूनच तिने जर शिवाजी महाराजांचा निपात करण्यासाठी, शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत पकडून आणण्यासाठी, हिंदवी स्वराज्याचा नायनाट करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचं पूर्ण साम्राज्य या हिंदवी साम्राज्याला मातीत घालण्यासाठी कुणाला नेमला असेल तर त्यांनी अफजल खानाला नामजद केलं. अफजल खान हा अतिशय क्रूर, अतिशय उन्मत्त, अतिशय मदमथ, अतिशय हेकेखोर, अतिशय कपटी, जेवढे वाईट विशेषण आहेत तेवढे अफजल खानाला कमी पडतात. पण अफजल खान शूरही होता. मुळात हा अफजल खान भटारणीचा मुलगा, एका स्वयंपाकिणीचा मुलगा आणि स्वकर्तृत्वावर चढत चढत पुढे गेलेला या अफजल खानाच्या भाळी एक पाप मात्र लिहिलेलं होतं आणि ते पाप होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना मारण्यासाठी सगळ्यात मोठा जर कारणीभूत कोण ठरलेला असेल तर तो अफजल खान होता. म्हणजे भोसल्यांच्या कुळाच्या एका हत्येचं पाप या अफजल खानाच्या माथ्यावर होतं. हा अफजल खान असा साधा सुद्धा नव्हता. कुणालाही कपटाने आणून मारणे आणि कुणालाही चिरडून टाकणे असा त्याचा स्वभाव होता आणि तसा तो धिप्पाडही होता. 6.5-7 फुटाची उंची असणारा हा राक्षस शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला. हा अतिशय क्रूर होता. जेव्हा हा निघाला, स्वारीसाठी निघाला, तेव्हा ॲबिकारे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने वर्णन लिहून ठेवलंय. आजही अफजलपूरला 200 कबरी दिसतात स्त्रियांच्या. स्वतःच्या मस्तीमध्ये धुंद झालेल्या अफजल खानाने आपल्यानंतर आपल्या स्त्रियांबद्दल कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये या ईर्षेने यांनी 200 स्त्रियांचं कंठस्नान घातलं, भोसकून ठार मारण्यात आल्या होत्या. त्या 200 स्त्रियांच्या अफजलपूरला आजही कबरी आहेत. असा हा अफजल खान, पहाडासारखा मदोमत्त, अतिशय माजलेला एखाद्या रानरेड्यासारखा अफजल खान स्वतःबद्दल काय म्हणतो? स्वतःबद्दल सांगतो, गरार जकुळत सिपहार आला, फजल फुजला व फजल अफजल, आज हर मुल्क की बजाय सीतम आवाज आयत अफजल अफजल. स्वतःबद्दल एवढा गौरव अभिमान असणारा, स्वतःबद्दल एवढा माज असणारा, स्वतःबद्दल एवढा मतिमंद असणारा हा अफजल खान स्वतःला म्हणतो की ईश्वराला जर इच्छा झाली की या पृथ्वी तलावर जर सर्वश्रेष्ठ कोण आहे तर खाली प्रत्येक माळीच्या जपातून नाव येईल ते अफजल अफजल अफजल. दिनदार बुत शिकान, दिनदार कुफ्र शिकान, म्हणजे मूर्ती पूजकांना तोडणारा, मूर्तीला उखडून फेकणारा आणि काफरांना कंठस्नान घालणारा दिनदार कुफ्र शिकान, अशी स्वतःची बिरुदावली हा अफजल खान मिरवायचा. अफजल खानाला आता त्यांनी सांगितलं होतं की आता कुठल्याही परिस्थितीत जायचं, शिवाजी महाराजांना पकडून आणायचं, पकडून नाही तर मारून आणायचं. कारण मनातल्या मनात अफजल खानाने धचा माग केव्हाच केलेला होता. अफजल खानाची 3 वर्ष मोहीम चालेल अशी आदिलशाहीने सोय करून दिली. मोठं सैन्यबळ त्यांच्या बरोबर दिलं. एवढं मोठं सैन्यबळ, औरस चौरस सैन्य घेऊन निघाला हा अफजल खान आणि अगणित असा करोडो रुपयाचा खजिना अफजल खानाबरोबर दिला. कोरे डौल दिले गेले, म्हणजे कोरे नियुक्ती पत्र दिले गेले. कुणालाही कुठे नियुक्ती करण्याचे अधिकार अफजल खानाला दिले गेले आणि अफजल खानाचा हा औरस चौरस असलेला लष्कर विजापुरातून बाहेर पडलं. विजापुरातून बाहेर पडल्याबरोबर अफजल खानाला एक अपशकुन झाला. आपण धर्मीय लोक, आपण श्रद्धावान लोक, आपण ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा अफजल खान तो काय? स्वतःचा बिनीचा असलेला हत्ती जेव्हा मेला, फत्ते लष्कर ज्याचं नाव होतं ज्या हत्तीचं, या फत्ते लष्कर हत्ती तेव्हा मेला तेव्हा स्वतः आदिलशहाने स्वतःच्या बिनीचा दुसरा हत्ती आणून या अफजल खानाला दिला आणि अफजल खानाची दौलत पुढे मिरवणूक निघाली. अफजल खान हा वाई प्रांताचा पुरेपूर जाणून होता, पुणे प्रांतामध्ये पूर्णपणे जाणून होता, सुपा प्रांताला पूर्णपणे जाणून होता, शिरवळ प्रांताला पूर्णपणे जाणून होता. कारण या अफजल खानाने स्वतः इथे राज्य केलेलं होतं, स्वतः इथली मोकाजदारी, सुभेदारी सांभाळलेली होती. आता छत्रपती शिवाजी महाराजांना कधी एकदा पकडतो, कधी एकदा माझ्या कचाट्यात आणतो, कधी एकदा माझ्या या मुठीमध्ये आणतो आणि चिरडून ठार मारतो. ह्या अफजल खानाने केलेला पण घेऊन निघालेला अफजल खान पहिल्यांदा जर कुठे आला असेल तर त्याची तोशीस लागली तुळजापुरात. तुळजापूरचं आई भवानी मातेचं मंदिर हे तर महाराजांचं कुलदैवत असणाऱ्या या मंदिरामध्ये पहिल्यांदा अफजल खानाची तोशीस लागली. मूर्ती कशी बशी वाचवली.
आणि मग अफजल खानाच्या त्या क्रौर्याचं, अफजल खानाच्या सैन्याच्या क्रौर्याचा नंगानाच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुरू झाला. अफजल खानाच्या सैन्याच्या खाड्यांच्या टापाखाली, घोड्यांच्या टापाखाली इथली जनता चिरडले जाऊ लागली. गावनी गाव उद्ध्वस्त झाले, गावनी गाव बेचिराग झाले, गावनी गाव जळून गेले, गावनी गाव डोंगरामध्ये पळून गेले. उरलेल्यांना गुलाम म्हणून स्वतःबरोबर घेण्यात आले. अनेक स्त्रियांच्या अब्रूचे थिंडवडे काढण्यात आले. हीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी होती, हीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी होती. आणि तुळजापूरहून सरळ सरळ अफजल खान हा वाईला येणार होता, पण त्याला कळालं की महाराज प्रतापगडी गेलेले आहेत. म्हणून स्वतः खानाने आपला बदलला. आणि खानाचा बदललेला पवित्रा कुठे गेला असेल तर तो विठोबाच्या मार्गाने. आई तुळजा भवानीला नष्ट केल्यानंतर, आई तुळजा भवानी मध्ये कुफ्र शिकान ही पदवी सार्थ केल्यानंतर अफजल खान निघाला तो पंढरपुराकडे. आणि पंढरपूर केव्हा एकदा नष्ट करतो असं अफजल खानाला झालं. तिथली ही मूर्ती तिथल्या पुजाऱ्यांमुळे, तिथल्या असलेल्या बडव्यांमुळे कशी तरी वाचली. पंढरपुरासी खान तोशीस लागला आणि खानाचं हे औरसैर सैन्य घेऊन निघालं. खान पुढे आला. त्याच वेळेस एक एक व्यूहरचना खान करत होता. तमाम मावळखोरीच्या देशमुखांना विविध पत्र गेलेली होती, विविध प्रस्ताव गेलेले होते. जुलमाने, जबरदस्तीने कुठल्याही परिस्थितीत खानाकडे आमंत्रण त्यांना दिले गेलेलं होतं. अशी देशमुख मंडळी फुटू लागताच अवघा मावळखोरी हतबल झाली. स्वतः शिवाजी महाराजही हतबल झाले. एके दिवशी असाच खलबत चालू असताना करावे काय? महाराजांनी सांगितलं की जे होईल ते होईल, मारामारी करावी, युद्ध करावं, सला करू नये. पण सर्व मुसद्द्यांचं म्हणणं पडलं की सलाच करावा. खान मोठा, खान क्रूर, खान अवाढव्य, खानाची फौज मुस्तकीत, आपण काय करणार? अरे सला करावा, लढू नये. महाराजांनी जास्त ताणलं नाही. आणि एक दिवशी पहाटे 4 वाजेच्या पहाटेच्या झुंझुमुहूर्त मुहूर्तावर मासाहेबांना आणि सर्व मानकऱ्यांना बोलवलं. आणि मानकऱ्यांना बोलवल्याबरोबर महाराजांनी पहिलं वाक्य उच्चारलं असेल की मूर्तिमंत भवानी मातेनी हिने मला दर्शन दिले आता आणि सांगितले की तुझ्या हाताने अफजल खान मारविते. आता अफजल खानाला मारून मी गर्दीस मिळवते. या घटनेचा मतितार्थ आणि या घटनेची सत्यता जर पडताळून पाहिली तर महाराज ही कशी मानसिकता जाणत होते. त्या मानसिकतेत असणाऱ्या, धर्माच्या मानसिकतेत असणाऱ्या, श्रद्धेचा पगडा असणाऱ्या माणसांना कसं महाराज जाणत होते याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या मानसिकतेवर फुंकर घालून आणि त्यांच्या श्रद्धेला सांभाळत एक दिव्यत्वाचा प्रचार त्यांच्यामध्ये केला. आणि मग अवघी मावळखोरी म्हणू लागले की आता अफजल खान काय, आता मुघलांनाही मारू. आणि अवघी मावळखोरी महाराजांच्या उभी राहिली. अवघी देशमुखी महाराजांच्या मागे उभी राहिली. हेबतकर, शिवरामकर, डमार, महार, डोरार असे अनेक देशमुख मंडळी महाराजांच्या मागे उभी राहिली, प्राणपणाने उभी राहिली. काही फुटले, केदार खोपडे, खंडोजी खोपडे. आणि या फुटीचे लागण तर महाराष्ट्राला पूर्वीपासून आहेच. अशा अफजल खान वाईला येऊन मुक्कामाला पडला. वाईला पाहिल्याबरोबर वाईलाचे औरस चौरस आलेलं सैन्य, एक नवीन नगर त्या ठिकाणी वसवले गेलेलं होतं. आणि एवढा सैन्याचा डोलारा, शंख, करणे, गरजे, हरजे, ढोल, ताशे, नगारे यांच्या दुंदुबी सुरू होती. बाजार बुणगे आणि सैनिकांनी वाईचा परिसर नुसता गजबजून गेलेला होता. आणि याच वेळेस एक अतिशय महत्वाची घटना घडली. ती म्हणजे सोनोपंत डबीर, जे मी मगाशी सुवर्ण शर्माचे बोल तुम्हाला सांगितले. सोनोपंत डबीर औरंगजेबाला भेटून आले आणि औरंगजेबाने स्वतः आपले वस्त्र आणि एक पत्र शिवाजी महाराजांच्या नावे दिलेलं होतं. आणि त्यात सांगितलं होतं की मी तुमच्या बरोबर आहे. ही एक परिस्थिती. आणि दुसरी परिस्थिती, स्वतः शहाजी राजे कर्नाटकामध्ये 17-18 हजार सैन्य घेऊन आदिलशाही विरुद्ध लढण्यासाठी उद्युक्त झालेले होते. ही दुसरी परिस्थिती. आणि अफजल खान वाईला या स्वराज्याच्या छाताडावर येऊन बसलेला होता. ही तिसरी परिस्थिती. याच गडबडीमध्ये एक दिवस अचानक आता खान येईल आणि कधी हल्ला सुरू होईल, केवळ पावसाळा थांबायची वाट सगळेजण पाहत होते. आणि दसऱ्यानंतर हा हल्ला सुरू होईल. दसऱ्यानंतर शिलांगण झाल्याबरोबर तलवारींना धारा चढवल्या जातील आणि मावळखोरीमध्ये एकच रणकंदन माजेल या इच्छेमध्ये सगळे होते. पण याच वेळेस एक अकरित घडलं आणि स्वतः अफजल खानाचा वकील महाराजांना भेटायला आला. अरे जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना बगलेत पकडून नेण्याची वालगणा करत होता, जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना चिरडण्याची वालगणा करत होता, जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्तक कापून नेण्याची प्रौढी मिरवत होता, त्याच अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे वकील पाठवावा याचं आश्चर्य सगळ्यांनाच झालं. स्वतः महाराजही गडबडले. अरे हे काय, जो खान मला मारायला आलेला आहे, जो खान माझ्या तोशीस लागलेला आहे, तो खान वकील पाठवतोय.
आणि ही तर मंत्रयुद्धाची सुरुवात होती, ही तर शब्दयुद्धाची सुरुवात होती. आणि शब्दयुद्ध, मंत्रयुद्ध आणि तहयुद्ध हे खरं तर प्रत्यक्ष युद्धापेक्षाही वरचढ ठरतं कधी कधी. खान आला आणि एकाच शब्दात सांगितला, कृष्णाजी भास्कर. अफजल खानाचा वकील जो होता कृष्णाजी भास्करांनी सांगितलं की खानाचा निरोप सांगितला की तुमचे पिताजी शहाजी राजा आणि आम्ही सारखेच, आम्ही दोघेही पातशाहीचे नौकर, तुम्ही आमचेच, आमच्याकडे या, पातशाहीकडे चला, तुमचा उर्जित काल आणून देतो आणि तुमची भेट घेतो. तात्काळ महाराजांनी सांगितलं भेटणार. एकाच शब्दात महाराजांनी वकिला सांगितलं भेटणार. भेटणार म्हणण्याबरोबर वकील खुश झाला, कारण त्याचं 75% काम तिथेच झालं होतं. त्याच दिवशी तो वकील मुक्कामाला राहिला. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर महाराजांनी कुठली गोष्ट केली असेल म्हणजे महाराजांच्या एकेका पैलूचं किती उदाहरण आहे, एकेका व्यूहनीतीचं किती उदाहरण आहे. महाराजांनी आलेल्या वकिलाला 2 मिनिटंही किल्ल्यावर मोकळं सोडलं नाही. अहोरात्र त्यांच्या भोवती पहारा बसवला, चौक्या बसवल्या आणि किल्ला खलबत खाना ते फक्त रूप, ज्या ठिकाणी त्यांना उतरायला जागा दिलेली होती, निवासाचं स्थान केलेलं होतं, तेवढीच जागा या वकिलाला माहिती होऊ दिली. कारण हे की आमच्याकडे कुठली तयारी चालू आहे आणि आपली किती तयारी परिपूर्ण आहे याचा मागसूक शत्रूला लागू नये म्हणून त्यावेळेस महाराजांनी घेतलेली ही काळजी आजही आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. वकिलाला पूर्ण बंदोबस्तात सांगितलं आणि वकील परत गेला. महाराजांनी पंताजी बोकीलांना परत वकील अफजल खानाकडे पाठवला आणि अफजल खानाकडे गेलेला वकिलांची शिष्टाई सफल ठरली. अफजल खान स्वतः इतका मदामंद झालेला होता, इतका उत्सुक झालेला होता, त्याला फक्त शिवाजी महाराजांना भेटायचं होतं, त्याला युद्ध नको होतं, त्याला तह नको होता, त्याला वकील घेणं नव्हतं, त्याला सरदारांशी घेणं नव्हतं, त्याला सैन्याशी घेणं नव्हतं. त्याचं फक्त ध्येय होतं की कधी एकदा मी महाराजांच्या जवळ जातो, महाराजांना कवेमध्ये घेतो आणि जसं श्रीरंगपट्टमच्या कस्तुरीरंगन राजाला छावणीमध्ये बोलून मी मारलं तसं कधी या शिवाजी राजांना एकदा मातीत मिळवतो, एवढं एकच ध्येय त्याचं झालेलं होतं. आणि महाराजांनी त्याचा तो अहंकार पूर्णपणे पेटत ठेवला आणि त्याला सांगितलं, त्याला वाटू दिलं की शिवाजी राजे तुला घाबरलेत, तुझ्या पुढे यायची त्यांची हिंमत नाहीये. हे वारंवार त्याच्या मनावर बिंबवलं आणि अफजल खानाचा तो समज होत गेला. अनेक मुत्सद्द्यांच्या, अनेक बाकीच्या मंडळींचा विरोध टाळून स्वतः अफजल खान त्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला येण्यास निघाला. विचार करा, जो औरंगजेब, जो अफजल खान 3 वर्ष चालेल एवढी मोहिमेचा पैसा घेऊन 10,000चं लष्कर आणि 12,000चं घोडदळ आणि त्याचबरोबर स्थानिक असलेल्या 10,000 सैनिकांची भरती म्हणजे 30-32 हजाराचं सैन्य घेऊन शिवाजी महाराजांचं पारिपात्य करण्यासाठी निघालेला अफजल खान मात्र आपलं अर्ध सैन्य वाईला ठेवून महाराजांच्या भेटीला येतोय. हीच महाराजांच्या चक्रव्यूहतेची, राजकारणाची केवढी मोठी गोम आहे, केवढा मोठा विजय आहे. म्हणजे महाराज किती अष्टावधानी होते, महाराज किती सजग होते आणि महाराज किती सकल होते हे या प्रकरणावरून दिसून येतं. असाच अफजल खान ओढत अफजल खान त्यांनी प्रतापगडाला आणला. प्रतापगडाच्या पायथ्याशी कोयनेच्या ठिकाणी त्याचा तळ पडला आणि अफजल खानाचं ते चौरस जाताना त्याचे एवढे हाल झाले, हत्तींचे पाय मोडले, हत्तींच्या सगळ्या शिरा उफणल्या, अनेक झाडं पडले, अनेक घोडे मेले, अनेक उंट मेले. एवढं करूनही या अफजल खानाचा अट्टहास असा की जवळपास 65 ते 70 हत्ती त्यांनी प्रतापगडाचं ते गिरीकंद ओलांडून ते जे जावळीचं खोरं, ज्या जावळीच्या खोऱ्याचं वर्णन तर असं केलेलं आहे, ये राणी तो असा पाऊस की उडत्या पाखराच्या पंखावर सैवाळे साचावे. एक वेळ रेड्याच्या केसामध्ये हरवलेली ऊस सापडेल पण ये राणी गायब झालेला हत्ती सापडणार नाही. असं ते जावळीचं इंद्रनील पर्वताचं राज्य, वरचा सूर्यप्रकाश खालीपर्यंत पोहोचत नाही. विषारी वेलेंनी वेढलेले ते विविध वृक्ष, अजान वृक्ष आणि भरपूर पर्जन्यवृष्टीने नटलेला तो परिसर. जेव्हा या जावळीच्या खोऱ्यामध्ये अफजल खान येऊन पडला आणि प्रत्यक्ष बोलाचाली सुरू झाली. आता महाराजांची भेट घ्यायची कधी आणि महाराजांची भेटायचं कधी. दिवस ठरला 10 नोव्हेंबर. दिवस ठरला, बोली चालाय सुरू झाल्या आणि स्वतः अफजल खान त्या दिवशी सकाळीच निघाला. स्वतः राजकीय वेशामध्ये, जो राज दरबारामध्ये नेहमीचा त्याचा वेश होता, तो वेश घेऊन अफजल खान पुढे निघाला आणि मागे 10,000 2,500 हशम तलवारी, बंदुका, दख्ते घेऊन निघाले. महाराजांच्या वकिलांनी हे पाहिलं, अरे हे अफजल खान तर कराराचा भंग करतोय. कारण अनेक करारामध्ये अटी अशा महाराजांनी टाकलेल्या होत्या की त्या अफजल खानाचं नष्टाचार्य त्याच ठिकाणी सुरू झालं हे समजत होतं. महाराजांनी एक एक त्याचं सैन्य काढायला सुरुवात केली आणि शेवटी फक्त 10 सशस्त्र सैन्य अंगरक्षकांसह अफजल खान हा महाराजांच्या भेटीमध्ये शामियानामध्ये आला.
त्यामध्ये सय्यद बंडा आपल्याला सगळ्याला माहिती आहे. खरं तर तो बडा सय्यद बंडा सगळ्यांना माहिती आहे. सय्यद बंडा, मंबाजी घोरपडे आणि अजून एक 10 असे अंगरक्षक त्यांनी घेतले. त्याच्यामध्ये 3 मराठी रक्षक होते आणि स्वतः शिवाजी महाराजही 10 रक्षक घेऊन आले, ज्यांच्या बरोबर एसाजी कंक होता, कोंडाजी कंक होता, निर्बंक होता, जिवा महाल्या होता. असे 10 अफजल खान महाराजही 10 अंगरक्षक घेऊन आले आणि प्रत्यक्ष शामियानामध्ये ही सगळी सोय केली गेली. शामियानाही अशा ठिकाणी महाराजांनी उभारला होता की प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या या ठिकाणी, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अफजल खानाची छावणी आहे त्या ठिकाणून या छावणीमध्ये काय चाललं हे मुळीच कुणाला दिसत नव्हतं, पण गडावरून छावणीमध्ये काय काय होत आहे हे मात्र सगळ्यांना माहिती होतं. सगळं काही व्यवस्थित ठरवलं गेला, सगळ्यांच्या योजना अतिशय सालंकृत केल्या गेल्या, प्रत्येकाला आपली आपली जागा नेमून दिल्यात आली आणि काही दगा झाला तर संभाजी महाराजांना गादीवर बसून राज्य चालवायच्या सूचनाही महाराजांनी दिल्या. प्रत्येक दऱ्याखोऱ्यामध्ये महाराजांचे सैनिक त्या दिवशी भेटले आणि एकच भांडीचा आवाज म्हणजे तोफाचा आवाज, भांड्याचा आवाज झाल्यावर या तो सैनिकांनी तुटून पडायचं होतं अफजल खानाच्या सैन्यावर. प्रत्यक्ष भेटीला अफजल खान पुढे आला, महाराज पुढे आले आणि अफजल खान जेव्हा शामियानामध्ये येऊन बसला, सोबत असणारा पंताजी बोकेलाला त्यांनी सांगितलं, अरे बापरे, हा काय शामियाना, हे काय गर्द्या, हे काय मोत्यांच्या माळा, हे काय हिऱ्यांचे अंगरखे आणि हे काय पसरलेलं जाजम, अरे असा सामान तर माझ्या आदिलशाही पातशाहापाशी नाही. स्वतः अफजल खान म्हणतो की अरे हे तर सामान माझ्या पातशाहापाशी नाही. पंताजी बोकील होते, तेही हुशार, हजर जबाबी, हा पाचशाचाच सामान पाचशापाशी जाईल एवढी काळजी नसावी. त्या ठिकाणी लाल दाखवून आणि हे तुमचंच सामान आहे, तुम्हालाच येईल. स्वतः अफजल खान औरस सौरस येऊन बसला असता, व्यस्तपणे त्या शामियानामध्ये येऊन बसलेला अफजल खान महाराज आले. महाराजांनी पाहिलं, पंताजी बोकेलांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली होती आणि सय्यद बंडा मात्र त्या अफजल खानाच्या शेजारी उभा होता आणि सय्यद बंडा ही शूर होता. शूर माणसाला शूरच म्हटलं पाहिजे. सय्यद बंडा स्वतः 14 हात उडी मारण्यात पटाईत होता. दानपट्टा चालवण्यात असणारा सय्यद बंडा आदिलशाही फौजेमधला अजिंक्य असा योद्धाही होता. गुलाम असणारा सय्यद बंडा पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने खूप मोठ्या पदाला चढलेला होता आणि स्वतः अंगरक्षक म्हणून खानाबरोबर आलेला हा सय्यद बंडा अतिशय शूर होता. पण या सय्यद बंडाला पाहताच महाराज थबकले आणि सांगितलं की बापरे, हा सय्यद बंडा, याला मी घाबरतो. महाराजांचं राजकारण बघा आणि महाराजांची नीती बघा आणि महाराजांचं त्या ठिकाणी वागणूक बघा. स्वतः सय्यद बंडाला पाहिल्याबरोबर महाराज 2 पावलं थबकले. परत अफजल खानाने सांगितलं की सय्यद बंडा, बाहेर जाऊन बाणाच्या टप्प्यामध्ये जाऊन उभा राहा. बाणाच्या टप्प्यामध्ये जाऊन उभा राहिलेला सय्यद बंडा आणि पुढे आले. अफजल खानाच्या भेटीबद्दल आणि अफजल खानाच्या वधाबद्दल अनेक वादंत आहेत, पण मुळीच नाही. अफजल खानाने बोलवलं, आओ आओ शिवाजी या, अरे तुम्ही तर आमच्या शहाजींचे पुत्र, तुम्ही मला पुत्राप्रमाणे. आणि जेव्हा अफजल खानाला भेटण्यासाठी त्याच्यासमोर चंद्रकोरीप्रमाणे असणारे, प्रतिबंधेच्या चंद्रकोरीप्रमाणे असणारे शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या कुशीमध्ये शिरले, अफजल खानाने मोठ्या कडकडीने भेट घातली. त्याच्या आधी दोन्ही वकिलांनी एकमेकाला ओळख करून दिली. अफजल खानाने मोठ्या प्रेमाने, जशी फार दिवसामध्ये 2 मित्रांची भेट नाही अशा एका अपूर्व ह्याच्यामध्ये महाराजांना मिठी मारली. महाराजांना मिठी मारल्याबरोबर महाराजांचा उजव्या बगलेमध्ये महाराजांना दाबल्याबरोबर कट्यार काढली. कारण अफजल खान कपटीच, मुळातच अफजल खान विश्वासघातकीच, मुळात अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारण्यासाठी झालेला आणि मुळात अफजल खानाला स्वराज्य नष्ट करायचं होतं. कुठल्याही कराराची, कुठल्याही ठेवीची त्यांनी कुठलीही पर्वा न करता या अफजल खानाने सरळ कट्यार काढली आणि महाराजांच्या डाव्या बगलेमध्ये मारली. महाराजांच्या अंगाला आधीच सील असल्यामुळे ती कट्यार फक्त खरखरली. खरखरलेल्या कटारीबद्दल महाराज सजग झाले. हातामधला असलेला बिछवा आणि उजव्या हातामध्ये असलेला माचवा दोन्ही काढून खंजिरी जी विंचवाच्या आकाराची होती, एका तणक्यामध्ये अफजल खानाच्या पोटामध्ये बिछवा गेला आणि दुसऱ्या हाताने पकड ढिल्ली झाल्याबद्दल तो खंजीर आत खुपसले गेला आणि विंचवाचा खंजिराबरोबर त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर आला. अफजल खान ओरडला, अरे दगा दगा दगा, शत्रूने मला मारलंय, शत्रू मला मारतोय, शत्रूने मला मारलाय, काहीतरी करा. हे ऐकल्याबरोबर ज्याची भीती होती तोच सय्यद बंडा पुढे आला आणि त्यांनी महाराजांवर पट्ट्याचा वार केला. पट्ट्याचा म्हणजे दांडपट्ट्याचा, जी सरळ तलवार असती, या सरळ तलवारीचा महाराजांवर वार केला. पण त्याच वेळेस जिवा महाराजांनी 16 फूट उडी मारली आणि या सय्यद बंडाचा हात वरच्या वर मारला गेला आणि महाराजांना त्या ठिकाणी जीवदान मिळालं. कारण तो सय्यद बंडाचा वार कदाचित त्यावेळेस अखेरचाही ठरला असता. जिवा महाराजांनी महाराजांचे प्राण वाचवले आणि एकच धडाका उडाला. एकच धडाका ज्या ठिकाणी उचलला, संभाजी कावजी कोंडाळकरांनी अफजल खानाचं मुंडकं तोडलं, पालखीतून आणून पिंजऱ्यामध्ये ठेवलं, 4 भोयांचे पाय कापले आणि मग भांड्याचा एकच तोफेचा बार केला गेला आणि हर हर महादेवची गर्जना या सह्याद्रीमध्ये उठली. एक एक
मावळा या अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडला आणि अफजल खानाच्या सैन्याला कळच ना की या कुठल्या झाडामागून आणि कुठल्या झाडावरून कोणता मावळा येतोय आणि कुणाला कापून नेतोय. अफजल खानाच्या पूर्ण सैन्याची एकच लंगडतोड झाली, एकच प्रेतांचा खच त्या ठिकाणी पडला. अफजल खानाचं पूर्ण सैन्य नेस्तनाबूत झालं. मुसे खान, फाजल खान या अफजल खानाबरोबर असणाऱ्या सरदारांना आणि स्वतःच्या मुलांना चंद्रराव मोर्याच्या साथीने पळून जावं लागले. मंबाजी भोसले जो या मोहिमेत अफजल खानाकडून आलेला होता तोही या मोहिमेत त्याच ठिकाणी ठार झाला. याचं वर्णन कवी भूषणाने अतिशय सुंदर केलेलं आहे. कवी भूषणाने सांगितलंय की जेव्हा हे प्रेत आणि प्रेतांचा खच आणि जी झालेली अफजल खानाची लंगडतोड याच्यामध्ये शिवपार्वतीचा एक संवाद अतिशय उत्कृष्ट या कवी भूषणाने सांगितलाय. कवी भूषण म्हणतो, प्रेत आणि निशाचर निशाचर निशाचरी हूँ मिली मिली गावत आप समय बधाई है. भैरव भूत प्रेत भूरी भूतर भयंकर से जुद्ध जुद्ध जमाती जूरी आई है. किलिक किलिक काई कुतूहल करती काली डिबक डिबक डमरू दिगंबर बजाई है. शिवा पूछे शिव से समाजू आजू कहा चली काहू पे शिवा नरेश भ्रुकुटी चढाई है. म्हणजे शिव पार्वती शिवाला म्हणती, हे शिवा आज तुझे हे गण भूत प्रेत समन हे एवढे खुश का आहेत, यांना एवढा आनंद का झालेला आहे, यांना काय ताज्या प्रेताची मेजवानी कुठे मिळणार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय कुणावर युद्ध सुरू केलं आहे, शिवाजी महाराजांनी कुणावर भुवई वाकडी केलेली आहे. एवढी ताकद या कविभूषणाच्या कवितेमध्ये आहे. अफजल खानाच्या वधानंतर खरं तर स्वराज्याला थोडंसं स्थैर्य आलं होतं, पण महाराज मुळीच थांबले नाही, कारण महाराजांची धडकबाज मोहीम सुरू झाली. त्यानंतर महाराजांनी पन्हाळावर हल्ला केला, पन्हाळाही जिंकला. पण याच्यामध्ये महाराजांचा अस्पर्शित एक पैलू या ठिकाणी अजून सांगावा असं वाटतो, तो म्हणजे शाहिस्तेखानही पुण्याला आला. कारण त्याच वेळेस अफजल खानाच्या वधानंतर स्वराज्यावर दुहेरी संकट आलं. एक होतं सिद्दी जोहरचा वेढा पन्हाळ्यावरचा आणि दुसरं होतं शाहिस्तेखान. शाहिस्तेखान तर 1 लाखाची फौज घेऊन आला होता. शाहिस्तेखानाची बोटं मोडलेलं आपल्याला माहितीच आहे. पण या शाहिस्तेखानाचा या उंबरखिंड इथून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरखिंडीतल्या झालेल्या लढाईचं जर सांगितलं तर तेही असंच एक जागृत असं वर्णन होईल. या उंबरखिंडीच्या लढाईची फक्त एकच मजा मी तुम्हाला सांगणार आहे. या उंबरखिंडीची लढाई कशी झाली, कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर म्हणून एक मॉन्टेगोमरीचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये पालखेडच्या बाजीरावच्या युद्धाचं वर्णन आहे आणि दुसरं या उंबरखिंडीच्या लढाईचं वर्णन दिलेलं आहे. मॉन्टेगोमरी म्हणजे ज्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या फौजाचं फील्ड मार्शल नेतृत्व केलेलं होतं. या मॉन्टेगोमरीनी ही उंबरखिंडीचं वर्णन केलेलं आहे. आणि आता आपले एक पाहुणे होते, त्यांनी व्हिएतनामचं जे सांगितलं, 1661 ला उंबरखिंडीची लढाई झाली. या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये रायबागन नावाची एक स्त्री सरदार ही मुघलांच्या वतीने आलेली होती. म्हणजे शाहिस्ते खानाचा एक सरदार होता ज्याचं नाव होतं कारतलब खान. हा कारतलब खानाने नुकतंच धारूर जिंकलेलं होतं आणि धारूर जिंकून त्याला शिवाजी महाराजांकडे पाठवलं होतं. शिवाजी महाराज तेव्हा कोकणामध्ये होते आणि कोकणामध्येच शिवाजी महाराजांना पालीच्या ठिकाणी जंगलातून बाहेर पडून उघड्या ठिकाणी शिवाजी महाराजांना ठेचून काढण्याचा विचार या कारतलब खानाने केलेला होता. आणि 20,000 फौजेनिशी हजारो कोटी रुपयांची संपत्ती घेऊन सह्याद्रीच्या लोहगड या सह्यदुर्गाच्या लोहगड विसापूर या सह्यदुर्गाच्या सानिध्याने हा तुंगारण्यात येऊन दाखल झालेला होता. तुंगारण्यात दाखल झालेला कारतलब खान उंबरखिंडीच्या तोंडावर आलेला होता आणि महाराजांनी त्याला ऐन उंबरखिंडीमध्ये येऊन गाठलं. कारण आपल्या पुराणांमध्ये आणि शिवकालांमध्ये जसे भुईकोट, गडदुर्ग, सागरी दुर्ग तसंच वनदुर्ग म्हणून एक संकल्पना अस्तित्वात आहे आणि हा उंबरखिंडीचा परिसर म्हणजे वनदुर्गच. अशा कोंडीमध्ये, अशा अडचणीच्या ठिकाणी, ज्या जंगलांच्या ठिकाणी शत्रूला घेऊन यायचं, त्याला तिथे याला भाग पाडायचं आणि आपली महादेवची हर हर महादेवची गर्जना करत मावळांनी त्या ठिकाणी तुटून पडायचं. असंच या वनदुर्गांचं वर्णन त्या ठिकाणी करता येईल. स्वतः रायभागण आणि कारतलब खान स्वतःच्या मस्तीमध्ये होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही ठराविक लढाईमध्ये भाग घेतला त्याच्यापैकी ही एक उंबरखिंडीची लढाई होती. पण मित्रांनो, ह्याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य मी तुम्हाला अतिशय सांगणार आहे, ते म्हणजे 1661 उंबरखिंडीची लढाई आणि 1954 दिएन फिएन बू दरी येथली लढाई. आपल्या पाहुण्यांनी व्हिएतनामचा उल्लेख केला. ज्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांनी उल्लेख केला ते राष्ट्राध्यक्ष नव्हते तर सेनापती होते व्हिएतनामचे. त्यांचं नाव रो कियाप. रोमिनचिन यांची त्यावेळेस चळवळ चालू होती आणि सर्वात पहिल्यांदा ह्या रो गियाप शब्दाचा अर्थच मुळात पोलादी शक्ती आहे. या रो गियापने आधी फ्रेंचांशी लढाई केली आणि फ्रेंचांना, म्हणजे आशिया खंडातला हा व्हिएतनाम असा एकमेव देश आहे की ज्यांनी युरोपियनांना युद्ध करून हाकलून दिले. असा हा रो गियाप. आणि पुढे यांनी
आधी फ्रेंचांना हाकलून दिलं आणि पुढे अमेरिकेशी 15 वर्ष युद्ध केलं. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल की अमेरिकेने त्या काळामध्ये 19,000 फेऱ्या मारल्या व्हिएतनामवर, फक्त बॉम्ब टाकण्यासाठी विमानाच्या. 19,000 फेऱ्या. अशा ह्या देशाचा हा रो गियाफ सेनापती. आणि रो गियाफ सेनापतींनी ज्या हा नेपोलियन आणि शिवाजी महाराजांचा अतिशय भक्त म्हणण्यापेक्षा अतिशय चिकित्सक अभ्यासक. स्वतः नेपोलियनच्या काही मोहिमा तो हाताने काढून दाखवायचा आणि तेवढाच अभ्यासही त्याचा शिवाजी महाराजांबद्दल होता. शिवाजी महाराजांबद्दल असणारा अभिमान जर तो अस्तित्वात आणला असेल किंवा प्रत्यक्षपणे आणला असेल, साकार केला असेल, तर तो गनिमी कावा पद्धतीने. म्हणूनच 1661 ची उंबरखिंडीची लढाई आणि 1954 ची दिएन फिएन बू ही दरीची लढाई फ्रेंचांना असंच चकवत जसं महाराजांनी कारतालब खानाला चकवत उंबरखिंडीमध्ये आणलं, तसंच यांनी चकवत उंबरखिंडीच्या ठिकाणी दिएन फिएन बू दरी नावाच्या ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणी फ्रेंचांचा पूर्णपणे फडशा पाडला. जसा महाराजांनी कारतालब खानाचा उंबरखिंडीमध्ये फडशा पाडला, तसाच या भ्रोग या आपली दिएन फिएन बू दरीमध्ये फ्रेंचांचा पूर्णपणे फडशा पडला. आणि दोन्ही लढाईमध्ये इतकं साम्य आहे की आश्चर्याच्या माणसाची माती गुंग व्हावी एवढं साम्य या दोन्ही लढाईंमध्ये. कधी कधी इतिहास आपली पुनरावृत्ती कशी करतो आणि इतिहास आपलं रूप कसं दाखवतं हेच या दिएन फिएन बू दरीकडे दाखवावं लागेल. आणि मित्रांनो, एक सांगायची गंमत म्हणजे आपल्या पाहुण्यांनी उल्लेख केला, पण ते रो गियाफ अजूनही वारलेले नाहीये. 104 वर्षाचा हा पठ्ठा अजून जिवंत आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी जर गनिमी कावा कुणाकडून घेतला असेल आणि गनिमी कावा जर मी कुणाकडून शिकला असेल, ज्याला आधुनिकपणे गोरिल्ला वॉर आपण म्हणतो, हे गोरिल्ला वॉर जर मी कुणाकडून शिकला असेल तर नेपोलियन कडून युद्धतंत्र शिकलो, युद्धशास्त्र शिकालो, पण गोरिल्ला वॉर जर मी कुणाकडून शिकला असेल तर ते फक्त आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजच. हे व्हिएतनाम मध्ये घडलेलं आहे. उंबरखिंडीच्या लढाईनंतर महाराजांचा आता राजकोष ढिल्ला झालेला होता. 3 वर्ष या शाहिस्ते खानाने स्वराज्याला लुबाडून खाल्लेलं होतं, स्वराज्याची वाताहत केलेली होती. 3 वर्ष या अर्धांड अशा शाहिस्ते खानाचा मुक्काम पुण्याच्या लाल महालामध्ये होता. महाराजांना निकड होती ती पैशाची आणि औरंगजेबाला धडा शिकवण्याची, मुघल सैन्याला धडा शिकवण्यासाठी. आणि महाराजांनी याच मध्ये एक धाडसी मोहीम हाती घेतली आणि ती मोहीम म्हणजे सुरत लुटीची. सुरत लुटीच्या मित्रांनो, सुरत लुटी सांगायलाही मला 1-2 तास लागतील, पण सुरत लुटीच्या आधी सगळ्यात मोठं सुरत लुटीचं जर श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते बहिर्जी नाईकाला द्यावं लागेल. कारण दसऱ्यानंतर जेव्हा शिलांगणाला बहिर्जी नाईक निघाला, सुरतेमधले रस्ते, सुरतेमधले वाडे, सुरतेमधल्या भिंती, सुरतेमधल्या खिडक्या, सुरतेमधले व्यापारी, सुरतेमधल्या व्यापाऱ्यांकडे असणारे पैसे, व्यापाऱ्यांकडे असणारे सोनं, व्यापाऱ्यांकडे असणारे हिरे, व्यापाऱ्यांकडे असणारे मोती आणि विविध पिंपांची जर यादी कोणी दिलेली असेल तर या बहिर्जी नाईकांनी महाराजांना दिली. एवढंच नव्हे तर या बहिर्जी नाईकांनी महाराजांना एक पूर्ण योजना तयार करून दिली. सुरत कसं लुटायचं, सुरत कसं पाडायचं आणि सुरत मारली आणि अगणित द्रव्य मिळेल हा महाराजांना सल्ला दिला तो या बहिर्जी नाईकांनी. आणि सगळ्यात महत्वाची खबर जर बहिर्जी नाईकांनी कुठली दिलेली असेल तर ती म्हणजे या सुरतेचा सुभेदार असणारा इनायत खान. भ्रष्टाचार तेव्हाही कसा अस्तित्वात होता याचं उत्तम उदाहरण हा इनायत खान औरंगजेबाकडून स्वतः सुरतेच्या रक्षणासाठी 5,000 सैनिकांचा पगार शासकीय कोशातून घ्यायचा आणि प्रत्यक्ष त्यांनी सैन्य ठेवलं होतं 1,000. 4,000 सैनिकांचा पगार खिशात घालायचा. असा हा इनायत खानाचं हे प्रकरणही बहिर्जी नाईकाला माहीत झालं. म्हणजे बहिर्जी नाईक त्याचाही कसा बाप होता हे या ठिकाणी लक्षात येतं. आणि बहिर्जी नाईकांनी ही सगळी पद्धत करून, ही सगळी योजना करून पद्धतशीर महाराजांना सादर केली आणि महाराजांनी 4 दिवस 5 जानेवारी ते 8 जानेवारी अशी सुरत लुटली. आणि ह्या सुरत लुटीमध्ये अगणित असं द्रव मिळालं. पण ह्या सुरत लुटीमध्ये एक महाराजांवर हल्ला झाला होता हेही आज आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही. सुरत लुटीमध्ये महाराज लुटीची वाटणी करताना बसलेले असताना या इनायत खानाने आपला एक प्रतिनिधी पाठवला. उंचा पुरा धिप्पाड असणारा हा पठाण महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हटला की आमच्याशी तुम्ही सल्ला करावा, आमचं म्हणणं तुम्ही ऐकावं. महाराज म्हणला, अरे का, कशाबद्दल आम्ही तुमच्याशी सल्ला करावा, कारण आम्ही विजयी आहोत, आम्ही काय स्त्रिया आहोत का तुझ्याशी सल्ला करायला. असं म्हणता क्षणी त्या पठाणाने मी तरी कुठे स्त्री आहे म्हणून एक तलवार बाहेर काढली आणि महाराजांवर हल्ला केला. पण सुदैवाने महाराजांच्या जवळ असणाऱ्या अंगरक्षकाने त्याचा हात छाटला आणि ते पूर्ण रक्ताचे शिंतोडे महाराजांवर पडले आणि महाराज खाली पडले आणि त्याच्या अंगावर ते धड पडलं. तेव्हा सगळ्यांना वाटलं की महाराजांचा घात झाला. एकच हल्लोकोळ झाला आणि या हल्लोकोळामध्ये 4 कैद्यांचे मुंडके उडवले गेले आणि 24 जणांचे हात तोडले गेले. पण महाराजांनी स्वतः बाहेर येऊन कत्तल थांबवली आणि सुरतीची लूट या ठिकाणी येऊन महाराज घेऊन गेले. या सुरतीत लुटीचं वर्णनही कवी भूषणाने अतिशय सुंदर असं केलेलं आहे.
कवि भूषण म्हणतो दिल्ली दलयन दबाई के शिवसर जा निरसंग लूट लियो सूरत शहर बंककारी अति डंक बंककारी अति डंककारी अति संकक कुली कर सोच चकित भरुच चलिय विमो चच्च खजल तटटाई मन रट्टिटाई सो रद्दत दिलय मध्य दिसी दिसी भाई तू रद्दत दिलय. अतिशय अवघड आहे म्हणायला, पण सुरत लुटीचं ह्याच्यापेक्षा यथार्थ वर्णन करावं तरी कोणी हे कवी भूषणाच करावं. मुघलांना मार पडली आणि मुघल सगळे ओरडत आरडत हे निघालेले आहेत, भडोचकडे पळून चालले, असा ह्या ब्रज भाषेत असणाऱ्या काव्याचा अनुवाद. मित्रांनो, आता वेळ बराच झालेला आहे. जाता जाता फक्त शिवाजी महाराजांचा एक अस्पर्श पैलू, जो की महाराज कसे चिरंतन आहेत आणि महाराजांचं शाश्वत व्यक्तिमत्व आजही कसं अस्तित्वात आहे, याचा दुसऱ्या महायुद्धात एक घडलेली अतिशय घटना आहे. अतिशय प्रेरणादायी घटना अशी आहे की महाराष्ट्राचं फौज मराठा रेजिमेंट ही इंग्रजांकडून लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धामध्ये गेलेली होती. इटालियातल्या सार्डिनिया प्रांतामध्ये एक किल्ला मात्र सर होत नव्हता. एक किल्ला यांना सर होत नव्हता. इंग्रजांनी कितीतरी प्रयत्न केले, पण तो किल्ला कुठल्याही पद्धतीने त्यांना सर करता येत नव्हता, कारण त्या किल्ल्याचा किल्लेदार अतिशय चिवट होता, प्राणपणाने तो झुंज देत होता आणि अतिशय कितीतरी केलेले प्रयत्न निष्प्रभ झाले होते. अक्षरशः विमानांचे हल्लेही निष्प्रभ ठरलेले होते, तरी तो किल्ला हाती येत नव्हता. त्या ठिकाणी मराठा रेजिमेंटच्या असणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी इंग्रजांना एक विनंती केली. प्रत्येक रेजिमेंटला एक रेजिमेंट क्राय असतो, स्लोगन असते. जशी मराठा रेजिमेंटची हर हर महादेव आहे, जाट रेजिमेंटची एक लिंग की जय, अशी प्रत्येक रेजिमेंटला एक क्राय असते. त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त आमची रेजिमेंटची स्लोगन बदलू द्या आणि बघा आम्ही किल्ला सर करतो की नाही. इंग्रजांना तर तेच हवं होतं. इंग्रजांनी सांगितलं की अशी स्लोगन बदलायचा नियम आपल्याकडे नाहीये, पण तुम्ही म्हणत आहात तर तात्पुरती परवानगी मी तुम्हाला, हा किल्ला लढवण्यापुरती परवानगी मी तुम्हाला देतो. तुम्ही ती स्लोगन बदला आणि जी स्लोगन तुम्हाला म्हणायची ती म्हणा. मराठ्यांचं सैन्य तयार झालं, मराठा रेजिमेंट तयार झालं. कुठेही असो, शेवटी ती लढाईच होती आणि लष्कर हे पोटावर चालतं. मराठा असणारं सैन्य त्या ठिकाणी किल्ल्याच्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी जी मागणी केलेली घोषणा होती, मागणी केलेला रेजिमेंट काय होता, मागणी केलेली स्लोगन होती छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जय घोष झाल्याबद्दल बरोबर लढाईमध्ये जे चैतन्य पसरलं, मराठा रेजिमेंटच्या सैनिकातल्या अंगात असलेलं रक्त खवळून उठलं, त्यांच्या रोमारोमात चैतन्य निर्माण झालं आणि मित्रांनो तो किल्ला सर झाला. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं यशाचं गमक आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीही रायगड होता, सह्याद्री होत्या, सह्याद्रीचे कडे कपारे होते, तुंग अरण्य होतो, निबिड अरण्य होतो, तेच घोडे होते, तेच माती होतं, तेच गोदावरीचं पाणी होतं, तेच कृष्णेचं पाणी होतं, तेच कोयनेचं पाणी होतं. फक्त नव्हते ते शिवाजी महाराज. आणि असे शिवाजी महाराज कालातीत असतात. कधीतरी एकदा ते जन्म घेतात आणि उभ्या जगाला एक नवी दृष्टी, नवी सृष्टी आणि नवी संकल्पना देऊन अंतर्धान पावतात. शिवाजी महाराजांचं कर्तृत्वाचे गोडवे किती गावेत आणि कसे गावेत हे खरं तर एक आश्चर्य आहे. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही अनुभवला तर स्वतःमधलं क्षात्रतेज निर्माण होऊन तुमच्या क्षात्रतेजाला धार लागल. मराठी भाषेचा अभिमान तुमच्यामध्ये जागृत होईल, महाराष्ट्र धर्माचा अभिमान तुमच्या जागृत होईल, महाराष्ट्राबद्दलचं प्रेम तुमच्यामध्ये अजून उचमळून लागेल. सह्याद्रीचे कडे तुमच्याशी बोलू लागतील, सह्याद्रीचे कडे कपाळे तुमच्याशी हितगुज करू लागतील. हे किल्ले तुम्हाला महाराजांची भूमिका सांगू शकतील आणि या मराठी राज्याचं, या महाराष्ट्राने कसं या भारतभूला कसं सहाय्य केलं, हिमालयाच्या मदतीला कसा धावून गेला, ही कथा त्या एकेका किल्ल्याकडून तुम्ही ऐकाल. मोगलांकडून आलेल्या परकीय आक्रमणांना कसा हल्ला केला हे किल्ले तुम्हाला सांगतील. म्हणूनच इतिहासाचा मागोवा घ्या, महाराष्ट्राचा धर्म सांभाळा, महाराष्ट्राचं क्षात्रदेश सांभाळा. समरभूमीचे सनदी मालक, शतयोद्ध्याचे मानकिनी मानकरी, रणकिन्नीची जाता माची कोणामा भयभीत करी. अशा या सह्याद्रीच्या कड्या कपारेतून उसळलेल्या गर्जनेला तुमच्या आमच्यामध्ये संचार व्हावा, छत्रपतींचे विचार तुमच्या आमच्यामध्ये निर्माण व्हावे, महाराष्ट्राच्या क्षात्र धर्माला नवं तेज यावं, महाराष्ट्राचं क्षात्र धर्म तुमच्या रक्तात निर्वावं, हीच या महाराष्ट्राची आज शिवजयंतीच्या दिनी आशा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.